नमस्कार मंडळी, कशा आहात? काका काकू ताई दादा, चला आज आपण आपल्या शेतामध्ये जाणार आहे आणि आमच्या पाऊल वाटेने जाणार आहोत. तर ही वाट जाते आमच्या शेताकडं. तर आता हे बा इथं आमचा आहे ओढा. पण काय झालं आहे ना, महिना झाला आहे पाऊस बंद झाला आहे. रक्षाबंधनला पडला ना, लय पाऊस पडत होता, त्याच्यावरती पाऊस आलाच नाही आणि या वड्याला भरपूर पाणी होतं. अगदी गुडघ्याच्या वरती म्हणजे मांड्यांपर्यंत लागायचं. पण आम्हाला मात्र रोज ये जा करायला लागायची. पाणी बघा किती निव्वळ चक्क आहे. तर ह्या पाण्यातून आम्हाला रोज आड्याला पड्याला जावं लागतं. तर आमच्या गाईचा गोठा पलीकडं असल्यामुळं आम्हाला तिकडं जावंच लागतं. तर हे बघा कशी हरणी आली आहे पळत पुढून आणि मोत्या तिची राखण करतो आहे. का तर ती लांब जाऊ नये, कुठेही गेली तरी तिला तो माघारी आणतो. आणि आता आमच्या गाईला थोडंसं खायला टाकायला पाहिजे. मी चालली आहे शेतात आणि हे आमच्या गोठ्याचा आमचा दरवाजा तुटला म्हणून आम्ही आता बघा एक सायकलचं गाडीच्या चाक आणि एक मोठी फळी लावली आणि असं तिचं. आता ही आमची छोटीशी हरणी. मग समजा आमच्याकडं वाघाची भीती म्हणून आम्ही दरवाजा बंद करतो आणि साईडने सगळी तार आहे, म्हणजे जाळीची तार आहे. तर आता मी जरा शेण मागं ओढून ठेवते, कारण आज थोडंसं आभाळ आलं आहे आणि छोट्या छोट्या गवऱ्या धूप बनवायला त्या वाळल्या पण पाहिजे आणि म्हणून मी काय आज केल्या नाहीत. आता उद्या त्या करणार आहेत ऊन पडल्यावर चांगलं. आणि आता मला जायचं आहे खत घेऊन शेतामध्ये. तर हे बघा सोयाबीन आमच्या जाऊबाईचं, पण ते थोडंसं लेट पेरल्यामुळं ना त्याला पाण्याची खरंच खूप आवश्यकता आहे. पण पाऊसच नाही, महिना झालं पाऊस नाही. त्यामुळं ते प्रतीक्षेत पाऊस पडण्याच्या, पण पाऊस काही येत नाही. पण आज थोडंसं आभाळ आलं आहे, त्यामुळं काही सांगता येत नाही, 2 दिवसांनी पडला. तर आता मी चालले खत घेऊन. तर आता हा आमचा उकिरडा आहे. पावसाळ्यामध्ये मी काही गोवऱ्या नाही केल्या, धूप नाही बनवलं, त्याच्यामुळं शेण सगळं उकिरड्यावर टाकत होते. तर आता ते गमेल्यावर शेण घेतलं, कारण माझी काळी हळद लावलेली आहे शेतामध्ये, तिला काय मी खत टाकलं नव्हतं. तर आता एवढं गमेलं भरून मी तिला खत चालवले. तर आता हे बघा ही आमची पाऊलवाट. ह्या पाऊलवाटेने आम्ही ये जा करत असतो. पण घाईचं काम असलं की गाडीवरच जायचं आणि गाडीवरच यायचं असे. पण आता मला खत घ्यायचं होतं म्हणून मी मधल्या वाटेने आले. आणि आता हे पहा आम्ही चाललो शेतामध्ये. तर सगळे हा लवकर पेरलेला सोयाबीन, तर याची पानं आता गळायला सुरुवात झाली आणि याच्या शेंगा भरलेल्या आहेत. आणि हे बघा तुतीचं झाड, ह्याला शेळ्या लय चांगलं खात्यात. आणि हे तूत म्हणजे रेशीम उद्योग करतात ना, तर त्याच्यासाठी हे रेशीम किड्यांचं खास अन्न आहे. आणि याला लय छान बारीक असे मस्त खायला ते गोंड येतात आणि ते लय गोड आंबट गोड लागतात. आणि शेतात आलं ना आमच्या विहिरीचं दर्शन आणि मुंजाबा महाराजांचं दर्शन नाही झालं तर काय झालं. तर शेतात आल्यावरती आम्हाला पहिले आमची विहीर, मुंजाबा महाराज, इथूनच जावं लागतं. आणि आता मुंजाबा महाराजांचं दर्शन घेऊन आमच्या मोत्यासहित आम्ही शेताकडं चाललो. आणि मोत्या तर कधी सोडतच नाही, तो आमच्या पुढं असतो अगदी. आणि बघा किती छान झेंडूची फुलं आहेत, संपत आले तरी पण त्याला झेंडू व्हायचे. आणि ही आमची भेंडी. तर आता मी पहिलं खत टाकते माझ्या काळ्या हळदीला आणि नंतर खुरप्याने मी ते हलवते तिच्या बुडाला, म्हणजे ते खालीपर्यंत जाईन. तर ह्याला फक्त शेणखत आहे, दुसरं कसलंही बाकीचं खत नाही टाकलेलं. अगदी मस्त ऑर्गॅनिकच करायची, कारण ती मला घरी लागते औषधासाठी, म्हणून मी तिला बाहेरचं बिलकुल काही घालणार नाही. विकतचं खत सगळं शेणखतावरतीच आणणार आहे तिला, गोमूत्र शेणखत. आणि आता या काळ्या हळदीला मी माती टाकून घेतली, खत टाकले आणि आता आम्हाला तोडायची भेंडी. तर आता आम्ही तोडतो भेंडी आणि भेंडी तोडायला सुरुवात केली
आणि एक पिशवी तोडली मोठी. तर तेवढ्यात आम्हाला फोन आला, घरी पाहुणे आले. तर आता आम्हाला एवढी थोडीशी तोडून पाहुण्यांकडे जावं लागणार, कारण पाहुणे काय रोज रोज नसतात. तर आता आम्ही दोघेही घरी निघालोत पाहुण्यांमुळं. तर आता घरी जाऊन त्यांचं चहा पाणी नाश्ता वगैरे सर्व काही करणार आहेत. आणि आता आम्ही चाललोत घरी. तर नंतर आल्यानंतर बाकीची भेंडी तोड. तर पाहुण्यांची उठ बस करून पाहुण्यांना वाटं लावून आम्ही पुन्हा शेतात आलो. आणि ही बघा, आम्ही पुन्हा एक पिशवी तोडली. पहिली एक पिशवी तोडली होती भेंडीची आणि परत एक तोडली. परत एक सीताफळाचं कॅरेट तोडलं. हा आंबट चुका काढला. कढीपत्ता घेतला, कारण उद्या आमच्या गावचा तिथं आठवड्याचा बाजार आहे, म्हणजे शेजारच्या गावचा. तर आम्ही बाजारामध्ये हे भाज्या घेऊन जात असतो. तर अजून काही भेंडी तोडायची राहिली, पण आता ती उद्या तोडणार. आम्ही 5 वाजता शेतात आलो. परत पुन्हा एवढी भेंडी तोडली, सीताफळं पाहिली, एक कॅरेट सापडलं आणि ह्या भाज्या काढल्या. तर आता ह्या भाज्या घरी घेऊन जायच्या. आणि आता खरंच दिवस गेलेला आहे. तर आमच्या अण्णा गेलेत घरी कॅरेट ठेवायला सीताफळाचं. आणि आता मी ह्या भाज्या एकत्र बांधणार. तर ते मोठा दडपा आणायला गेलेत घरी. म्हणले भाज्या बांधायला काहीच नाही, पण आता आपण काहीतरी जुगाड करून इथंच ते बांधणार आहे. तर आपल्याकडं तर खरं काहीच नाही आहे बांधायला, पण पाहू काय मिळतं आहे काही तर, कारण हे कोपीमध्ये असतं काही ना काही. आणि आता मी त्या सीताफळं ते घेऊन गेल्यामुळं मी आता हे दोन्ही भाज्या एकत्र बांधून ठेवणार आहे. तर आता ना खूप तहान लागली. मग आता थोडंसं पाणी प्यावं म्हटलं, पण उभं राहून पाणी पिलं की गुडघे दुखतात. एक तर पहिलंच दुखतात, त्याच्यामुळं खाली बसून पाणी पिलेलं कधी पण चांगलं. तर दिवसभर खूप काम झाल्यामुळं आता अगदी दमायला झालं आहे. आणि आता ते घरी कॅरेट ठेवून पुन्हा आम्हाला न्यायला येणार मला. आणि ही भेंडी, ही भाजी हे आम्ही घेऊन घरी जाणार. तर आता हे बांधण्यासाठी मी एखादा शर्ट शोधते आणि आता त्या शर्टामध्येच बांधते, तोपर्यंत ते येतील. तर आता ते येईपर्यंत नक्कीच अंधार पडायला सुरुवात होणार. तर आता मी एक शर्ट घेऊन त्यात ते बांधते भाजी आणि रोडला जाऊन थांबते, म्हणजे ते आले की पिशवी घेऊन जाते. तर आता ही पिशवी मी इथंच अडकून ठेवणार, कारण उद्या पुन्हा भेंडी तोडायची राहिलेली, करडई काढायची आहे. करडईची भाजी पण आहे सकाळ ताजी ताजी न्यायला. आणि आता ह्या भाज्या कढीपत्ता वेगळा केला मी. आणि हा आंबट चुका, तर या आंबट चुक्याला काही जण खट्टा पालक म्हणतात, म्हणजे जे हिंदीत लोक बोलतात त्याला खट्टा पालक म्हणतात. तर आता त्याचं लई मोठं मोठं ठोंब आहेत. आता इथं जर बांधत बसलं तर पारच अंधार पडेल. मग आता मी तो काढून घरी घेणार आणि घरी जाऊन त्याच्या गड्ड्या बांधते. तर आता हा या पालकाचे बघा किती मोठे मोठे मोड आहेत. आणि हे बघा केवढा मोड आहे, एकच मोड आहे. याच्यात 2 गड्ड्या होतील. एका गड्ड्यात काही हा होणार ना, बसणारच नाही. एका मोडाच्या 2 गड्ड्या करणार मी आता. तर आता घरी गेल्यानंतर मी हे कढीपत्ताच्या गड्ड्या बांधणार आणि धुवून धावून व्यवस्थित ठेवणार. तर आता मी सगळं बांधाबांधी करते. आणि आता खरंच खूप उशीर झाला आहे. अगदी 6:30 वाजून गेलेत. फार अंधार पडायला लागलेला आहे. आणि आम्ही घरी जाईपर्यंत तर नक्कीच अंधार पडणार. तर 2 पिशव्यांमध्ये नाही म्हटलं तरी जवळजवळ 30 ते 35 किलो भेंडी तोडली आम्ही आत्ता दोघांनी. आणि आता ती भेंडी घरी जाऊन निवडायची, म्हणजे वाकडी आणि मोठी निवडून काढायची. आणि चांगली चांगली भेंडी एकत्र ठेवायची. त्याची पुढं फुलं वाळलेली असतात, ती फुलं एक काढून टाकायची. आणि आता मी चालले रोडला बसायला, ते येणार तोपर्यंत गाडी घेऊन. आणि आमच्या तोपर्यंत अण्णा येऊन ही पिशवी घेऊन जातील. तर चला आता घरी जाऊन परत भेंडी निवडायची. काम तर काही संपत नाही, भरपूर काम आहे. आणि हे बघा आता आम्ही आलो आहे घरी.
आणि ही पहिली एक पिशवी आणि ही एक. आणि बघा घरी येईपर्यंत नक्कीच अंधार पडला. तर एवढी भेंडी आता ही निवडायची. अजून उद्या 7-8-10 किलो सापडणार. आणि आता हे सगळी भेंडी निवडून आंबट चुका आणि कढीपत्त्याच्या गड्ड्या बांधणार. सीताफळाचं कॅरेटला पाला बिला लावून व्यवस्थित ठेवणार. आणि चला, काही काका काकू ताई दादा नवीन आले असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हे आमचं पिल्लू भेटलं ना, दिवसभराचा सगळा भाग निघून जातो आणि खूप फ्रेश वाटतं. तर कसं आहे आमचं गोड पिल्लू नक्की सांगा.